नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकणारं जिऱ्याचं पावडर कसं बनवायचं ते बघणार आहोत। मी यात कोणते पदार्थ टाकणार आहे ते मी दाखविणार आहे आणि वर्षभर कीड न लागता कसं टिकतं तेही मी तुम्हाला दाखविणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे हे अर्धा किलो असेल बहुतेक जिरं मी असं जास्त आणून ठेवत असते आणि मग त्याचं पावडर करत असते, घरीच करत असते मी। तर हे छान मी साफ करून घेतलेलं आहे, असं निवडून घेतलेलं आहे। काड्या वगैरे असतात कधी कधी, तर निवडून घ्यायचं। आता मी हे स्वच्छ करून घेतलेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता आपल्याला अर्ध टाकायचं आहे हे जिरं आणि छान खरपूस रंग, लालसर थोडा रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। खूप असं म्हणजे जास्त लालही करायचं नाही आणि मंद हीटवर छान हळूवारपणे भाजायचं आहे। सावकाश, म्हणजे कसं जळलंही नाही पाहिजे, याचा सुगंध सुटतो आणि कलर थोडा चेंज होतो, तेव्हा समजायचं की आपलं जिरं भाजलेलं आहे। बघा, या पद्धतीने भाजायचं आहे। तर मी असं वर्षभर करून ठेवत असते। बघा, आपलं जिरं आता हे भाजून झालेलं आहे। मी दोनदा भाजून घेतलं आणि काढून घेतलेलं आहे एका कटोऱ्यात आणि खूप थंडही नाही होऊ दिलं, म्हणजे साधारण थंड झालेलं आहे, हाताला सोसेल एवढं। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे दळून घ्यायचं आहे। तर यात दळताना आपल्याला यात थोडीशी हिंग टाकायची आहे आणि हळद आणि थोडं मीठ टाकायचं आहे। यामुळे काय होतं की आपलं पावडर कधीच खराब होत नाही, वर्षभर का दीड वर्ष पण एकदम छान राहतं। आणि याच पद्धतीने मी सर्व दळून घेते। बघा, दळून घेतलेलं आहे मी आणि एका वेळेस दळून घ्यायचं आणि मग चाळणीमध्ये चाळून घ्यायचं। थोडं थोडं दळायचं, चाळायचं, त्यामध्ये वेळ जास्त जातो। तर मी या पद्धतीने एका वेळेस दळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर आपण चाळल्यानंतर थोडाफार तर म्हणजे जाड निघत असते, तर ते पुन्हा चाळून घ्यायचं आणि शेवटी थोडं उरतंच। शेवटी कितीही आपण बारीक दळलं तरी पण शेवटी उरतं। तर ते काय करायचं, आपण भाजीसाठी मसाला तयार करत असतो ना, त्यावेळेला ते वापरून घ्यायचं। बघा, या पद्धतीने मी असं गाळून घेतलेलं आहे आणि शेवटी थोडा उरतो तर आपण भाजी साठी मसाला तयार करत असतो त्यामध्ये वापरायचं आहे। मी गाळून घेतलेला आहे। आता प्लास्टिकचा डबा घेतला, त्यामध्ये थोडं हिंग बुडात टाकून घ्यायचं। तुम्ही काचेची बरणी असेल तर अवश्य घ्या आणि या पद्धतीने भरायचं आहे। जास्त प्रमाणात केलं ना आपण, तर छोट्या बरणीत आपण असं थोडं थोडं काढून ठेवायचं। तर असं दाबून भरायचं आहे, त्यामुळे काय होतं की आतमध्ये हवा राहत नाही आणि ओलावा सुटत नाही आणि आपलं पावडरने हे खराब होत नाही। आणि वरूनही नाही का थोडं हिंग टाकून घ्यायचं। ही काळजी घेतली की नाही तर आपलं 1 का 1.5 वर्ष सुद्धा पावडर खराब होत नाही। या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे। बघा, पावडर तयार केलेलं आहे जिऱ्याचं आणि विकतचं असलं तर भेसळ वगैरे राहू शकतं। बघा, हे आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि टिकण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की ट्राय करा, कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।